वृश्चिक राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी 5 जानेवारी रोजी नवीन आठवडा सुरू होत आहे। या आठवड्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ धनु राशीत युती करतील। परिणामी या आठवड्यात बुद्धादित्य, शुक्रादित्य योग, मंगलादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग यांचा युती होईल। ग्रह युतीमुळे अनेक फायदेशीर योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे हा आठवडा खूप खास मानला जात आहे। या व्यतिरिक्त धनु राशीत सूर्य आणि मिथुन राशीत गुरु एकमेकांवर 7वी दृष्टी टाकतील, ज्यामुळे केंद्र योग निर्माण होईल। हे सर्व योग शक्तिशाली आणि फायदेशीर आहेत आणि ते संपूर्ण आठवडा टिकून राहतील। इतर ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव देखील जाणवेल। 5 ते 11 जानेवारी पर्यंत गुरु मिथुन राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असतील। चंद्र कर्क, सिंह, कन्या आणि तुळ राशीत असेल। अशा स्थितीत 5 ते 11 जानेवारीचा हा आठवडा वृश्चिक राशीसाठी कसा असेल सविस्तर जाणून घेऊ। वृश्चिक राशी, या आठवड्यात तुम्ही बाहेरून शांत दिसत असाल, परंतु आत बरेच काही चालू असेल। काही सत्य समोर येऊ शकतात जी पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्हाला त्रासदायक वाटतील, परंतु दीर्घकाळात तुम्हाला आराम देतील। नातेसंबंध एकतर अधिक दृढ होतील किंवा तुमच्यासोबत कोण किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होईल। कामाच्या ठिकाणी संयम अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे थांबवा आणि गोष्टी नैसर्गिकरित्या उलगडू द्या। हा आठवडा आत्मपरीक्षणाने भरलेला असेल। वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या वर्तनात सुधारणा झाल्यामुळे प्रगतीच्या नवीन संधी मिळतील। स्पर्धात्मक परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। साहित्य आणि संगीतात रस तुम्हाला मानसिक आनंद आणि नफा दोन्ही मिळवून देऊ शकतो। जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या आठवड्यात सुरुवात करू शकता। प्रलंबित कामे पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल, म्हणून तुम्हाला धीर धरण्याचा आणि नेहमी इतरांसाठी उपलब्ध राहण्याची सवय बदलण्याचा सल्ला दिला जातो। वृश्चिक राशी, तुमचं म्हणणं पटवून देण्याबरोबरच तुमच्या पार्टनरच्या म्हणण्यालाही महत्त्व द्या। तसेच जर तुम्ही सिंगल असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगला जोडीदार भेटण्याची शक्यता आहे। फक्त भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका। करिअरच्या बाबतीत तुमची जी महत्त्वाची कामे आहेत त्यांना वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। काही नवीन योजना तुम्ही राबवाल। कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा। जास्त पर्सनल गोष्टी शेअर करू नका। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा। सेव्हिंग्ज कशी करता येईल याकडे लक्ष द्या। तसेच महत्त्वाच्या गोष्टींची आधी खरेदी करून घ्या। पैसे सेव्हिंग्ज करण्याच्या सोप्या युक्ती वापरण्याचा प्रयत्न करा। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। नियमित योग आणि व्यायाम करा। तसेच बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा। तुमच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा। शरीराला पुरेसा आराम देणं गरजेचं आहे। वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्या मनात खोलवर चर्चा, निर्णय आणि संवाद असतील। कोणतेही बंध मजबूत करण्याची एक शक्तिशाली संधी तुमच्याकडे आहे। तुम्हाला असे आढळेल की तुम्ही एखाद्याबद्दल अधिक गांभीर्याने विचार करत आहात आणि जर तुम्ही जोडीदार असाल तर तुम्हाला नातेसंबंध आणि वचनबद्धता आणि स्थिरता देण्याचे मार्ग सापडतील। या आठवड्यात व्यवसायात अतिरिक्त नफा मिळेल, तथापि हा आठवडा शत्रूंच्या संबंधांसाठी चांगला नाही। मतभेद आणि वाद होण्याची शक्यता आहे। मित्रांसोबतचे संबंध तुटू शकतात। हा आठवडा आरोग्यासाठी चांगला असेल। तुम्ही आध्यात्मिक देखील असाल, कामावर ताण येईल यासाठी संयम बाळगा। हा आठवडा कर्क राशीतील चंद्रापासून सुरू होते, ज्यामुळे तुमची श्रद्धा, अंतर्ज्ञान आणि अर्थाची इच्छा सक्रिय होते। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला चिंतन, शिक्षण किंवा आध्यात्मिक अंतर्दृष्टीकडे आकर्षित वाटू शकते। चंद्र सिंह राशी आणि कन्या राशीत प्रवेश करत असताना करिअर, कामगिरी आणि शिस्तबद्ध प्रयत्नांकडे लक्ष वळते। तुळ राशीतील चंद्रासह या साप्ताहिक राशी भविष्याचा शेवट सामाजिकदृष्ट्या संतुलित नोटवर होतो, ज्यामुळे तुम्हाला दबाव कमी होण्यास आणि भावनिक सुसंवाद परत मिळविण्यास मदत होऊ शकते। नातेसंबंधांमध्ये ही वृश्चिक राशीची साप्ताहिक राशी खोली, प्रामाणिकपणा आणि भावनिक सीमांची आवश्यकता अधोरेखित करते। आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात होणाऱ्या संवादांमध्ये गंभीर संभाषणे किंवा श्रद्धा प्रणालींमध्ये फरक असू शकतात। ही साप्ताहिक राशी शब्द काळजीपूर्वक निवडण्याचा आणि भावनिक टोकाचा वापर टाळण्याचा सल्ला देते। आठवड्याच्या मध्यभागी सिंह राशीतील चंद्र अभिमान किंवा अहंकाराच्या समस्या निर्माण करू शकतो, विशेषतः जवळच्या नातेसंबंधांमध्ये, म्हणून लवचिकता महत्त्वाची आहे। आठवड्याच्या शेवटी तुळ राशीतील चंद्र क्षमा, भावनिक मुक्तता आणि शांत बंधनाला समर्थन देतो। करुणा आणि समजूतदारपणा विश्वास मजबूत करेल। व्यावसायिक बाबींमध्ये जबाबदारी आणि भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असते।
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मुदती, अधिकार, व्यक्ती किंवा दीर्घकालीन करिअर दिशा यांच्याशी संबंधित दबाव जाणवू शकतो. ही साप्ताहिक कुंडली सत्ता, संघर्ष टाळण्याचा आणि धोरणात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देते. जेव्हा चंद्र सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा करिअरची दृश्यमानता वाढते, ज्यामुळे जबाबदारी स्वीकारण्यासाठी, कल्पना सादर करण्यासाठी किंवा नेतृत्व भूमिका हाताळण्यासाठी हा चांगला काळ बनतो. कन्या राशीतील चंद्र तपशिलावर काम, नियोजन आणि चुका सुधारण्यास अनुकूल आहे, तर मिथुन राशीतील गुरु वक्री जुने व्यावसायिक संबंध किंवा अपूर्ण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा सल्ला देतो. सातत्यपूर्ण पडद्यामागील प्रयत्न तुमची स्थिती मजबूत करतील. एकंदरीतच वृश्चिक राशीच्या या साप्ताहिक राशीमध्ये अंतर्गत परिवर्तन आणि बाह्य जबाबदारीचे एक शक्तिशाली मिश्रण दिसून येते. हा आठवडा तुम्हाला शांत राहण्याचे आवाहन देतो. हे तुम्हाला दबाव आणि अपेक्षा हाताळण्यास मदत करू शकते. हे साप्ताहिक राशी दर्शवते की संयम, धोरणात्मक विचार आणि भावनिक नियंत्रण दीर्घकालीन फायदे आणेल. आठवड्याच्या शेवटी भावनिक संतुलन परत येते, ज्यामुळे तुम्ही रिचार्ज होऊ शकता आणि स्पष्टता मिळवू शकता. तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा आणि स्थिरपणे पुढे जा. एकंदरीतच पाहता हा आठवडा वृश्चिक राशीसाठी उत्तम असेल.